नमस्कार मंडळी, चला की बाहेरच्या सारखी झणझणीत मिसळ आज आपण घरीच बनवू। बाहेरची खायला विसरताना इतकी भारी मिसळ होती, नक्की एकदा बनवून बघा। मिसळ बनवण्यासाठी मटकी टाकून घ्यायची, एका पातेल्यात हळदी पावडर, मीठ, पाणी टाकून मटकी शिजून घ्यायची। वाटण बनवण्यासाठी खोबरं, कांदे गॅसवर भाजून घ्यायचे। मग कढईमध्ये तीळ टाकून घ्यायचे, तिळाला भाजून घ्यायचं। पुन्हा त्यात खडे मसाले टाकून घ्यायचे, खडे मसाले पण भाजून घ्यायचं। बारीक खोबरं चिरून घ्यायचं, कांदा चिरून घ्यायचा। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कांदा, खडे मसाले, तीळ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। मग कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, परतून घ्यायची। मग त्याच्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळदी पावडर टाकून 2-3 छान परतून घ्यायचं। मग वाटण केलेलं टाकून घ्यायचं, त्याला पण छान परतून घ्यायचं, मीठ टाकायचं, मिक्स करायचं, तेल सुटूस तर परतून घ्यायचं। तेल सुटलं की मटकीचं पाणी टाकून घ्यायचं, उकळी आली की मिडियम गॅसवरती तेल येऊसर छान मिसळ शिजून घ्यायची। मिसळ शिजली की वरून कोथिंबीर टाकायची। झाली आपली झणझणीत मिसळ। अगदी चविष्ट अशी ही मिसळ लागते, नक्की एकदा करून बघा। आवडली असली तर कमेंटमध्ये सांगा ना। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।